बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मंत्री उदय सामंत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सामंत यांचे प्रतिपादन। शासनाचे गणवेश धोरण गुत्तेदारांना पोचणारे, विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। आता सविस्तर बातम्या। मंत्री उदय सामंत हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला शहरात आले होते। त्यांच्यासोबत खासदार संदीपान भुमरे, प्रवक्ता संजय शिरसाट आदींची उपस्थिती होती। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले। मुद्दाम करून आणि खास करून मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुंबईमधनं या ठिकाणी आलेलो होतो। परंतु इथं आल्यानंतर देखील प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजजींनी शासनानं काय केलं पाहिजे याच्यावरच चर्चा आमच्याशी केली। पण मी स्वतः डॉक्टरांची चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळं पुन्हा एकदा युद्धपातळीवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम सुरू केलेलं आहे। हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये आताच त्यांचा आणि शंभूराज देसाईंची देखील चर्चा झाली। आम्हाला जर वेळ पडल्यास हैदराबादला देखील जावं लागलं तरी जाण्याची भूमिका आम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी, भुमरे साहेबांनी, शिरसाट साहेबांनी आम्ही घेतलेली आहे, जेणेकरून कोणावरच अन्याय होऊ नये आणि तो दाखला सोयीस्कररित्या मिळावा यासाठी आमचे प्रामाणिकपणाचे सरकार म्हणून प्रयत्न चालू आहेत। आल्यानंतर एक खरोखरच समाधानाची जी बाब आहे ती म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक देखील सन्मान्य मनोजजींनी केलं आणि काही जबाबदारी देखील टाकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये गुन्हे मागे घ्यायचा विषय असेल किंवा काही मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल तो देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि प्रत्येक गोष्टीला कोणावरही अन्याय होणार नाही, सकारात्मक पुढे जाण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ, हा देखील शब्द मी स्वतः मनोजजींना या ठिकाणी दिलेला आहे। या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांच्या मुदतवाढी द्यायच्या आहेत त्या देखील देण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी कुठेही नकारात्मक भूमिका या संदर्भात घेतलेली नाही। आणि जी महत्त्वाची बाब इथं आल्यानंतर निदर्शनास आली ती म्हणजे विशेषतः स्वतः मनोजजींनी या ठिकाणी असं सांगितलं की कोणावरही आम्हाला अन्याय करायचा नाही, ओबीसीवर देखील आम्हाला अन्याय करायचा नाही, परंतु आम्हाला हक्काचा आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीच भूमिका सरकारची आहे। म्हणून पुन्हा एकदा या उपोषणाच्या बाबतीत मी देखील त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे, सरकारला वेळ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांना इच्छित असलेलं काम नक्की करेल याची पूर्ण खात्री मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नक्की आहे। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकशाहीतले राजकीय टप्पे देखील आपण विचारात घेतले पाहिजेत। आचारसंहिता जर मनोजजींची मागणी मान्यच करायची नसती तर शिंदे समिती स्थापन झाली नसती, शिंदे समितीनं त्यांना अपेक्षित असलेलं काम केलं नसतं, परंतु त्यांच्याच मुखात ना झाले की शिंदे समितीनं देखील जास्तीत जास्त अजून नोंदणी ज्या आहेत त्या शोधून काढाव्यात, म्हणजे ती समिती शोधून काढते आणि न्याय देण्याचा प्रयत्न करते। कुठेही मला असं वाटतं की या उपोषणाकडे आम्ही वेगळ्या अर्थानं बघत नाही। जे उपोषण ते करतायत ते समाजाला न्याय देण्यासाठी करतायत आणि ते करत असताना बाकीच्या समाजावर अन्याय होऊ नये ही देखील त्यांची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सकारात्मक बघतो। भविष्यामध्ये पुन्हा त्यांना उपोषण करावं लागणार नाही, आंदोलन करावं लागणार नाही, अशा पद्धतीची सरकारची भूमिका असेल। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार हे नेहमी आग्रही राहिलेले आहे, तर आघाडी राहील का हे महाविकास आघाडीला विधानसभेत कळेलच, असे प्रतिपादन शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सरकार हे एक पाऊल नाही तर 10 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करते। एक न्याय द्यायचा प्रयत्न जो सरकारने वारंवार केलेला आहे, कुणबीचं प्रमाणपत्र असो, 10% आरक्षण असो,
किंवा इतर समाजामध्ये ज्या काही सुविधा द्यायच्या, ज्या काही स्कीम द्यायच्या, त्यासाठी सरकार हे नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे. यामध्ये कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. आणि म्हणून आता ही सगळी प्रोसेस तातडीने सुरू करण्याचा सरकारचा जो काही मनोदय आहे, त्यानुसार आता बैठकाचा सपाटा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेला आहे. पण हे सर्व असताना एक समाजातला तळागाळातला एक माणूस एक नेतृत्व उभं करतो किंवा एक आंदोलन उभं करतो, यासाठी त्यांनी स्वतःची तब्येत सुद्धा खराब करून घेतलेली आहे. दुसरं, महाविकास आघाडीचं जे काही आज बैठक आहे किंवा पत्रकार परिषद आहे, माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक मोठ्या भावाच्या भूमिकेत आज काँग्रेस आहे. 1 जागाची 13 जागा त्यांच्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांचा सन्मानाला जर कोणी ठेस पोहोचत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही. कोणी जर बेताल वक्तव्य करून जर आम्हाला हिनवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही. ही भूमिका त्यांची आहे असं एकंदरीत कळतंय. म्हणून ज्यांनी लोकसभेच्या निकालानंतर पेढे वाटले, अत्यंत जल्लोषामध्ये ज्याने डान्स केला, त्यांना हे दिल्लीचा फरक आहे. वारंवार मी सांगतो, महाविकास आघाडीमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं फायदा झाला ती काँग्रेस नंबर 1, शरद पवारांचा पक्ष नंबर 2 आणि जे जल्लोष करतात ते नंबर 3 वर आहेत. म्हणून दुसऱ्याच्या घरामध्ये मूल जन्मल्यानंतर पेढे वाटल्याचा आनंद काय असतो आता यांना कळेल. म्हणून येत्या विधानसभेच्या काळामध्ये जरी याने किती वल्गना केल्या तरीही आघाडी टिकणार नाही, हे स्पष्टपणे आता जाणवायला लागलेलं आहे. राज्यात शाळा सुरू होत आहेत. सामान्य कुटुंबातील 48 लाख विद्यार्थ्यांना 1.5 महिना गणवेश मिळणार नाही. गुत्तेदार टक्केवारीसाठी राज्यात चालतंय की काय असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय. ज्या शाळा आहेत त्याच्यात 48 लाख विद्यार्थी आहेत आणि हे 48 लाख विद्यार्थी बघायला गेलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत. राज्याच्या शिक्षण विभागानं गणवेश देण्याविषयीचं जे धरसोड वृत्तीचं धोरण, गुत्तेदार पोचण्यासाठीचं धोरण, गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश कपडा पुरवण्यासाठीचं धोरण, याच्यामुळं दुर्दैवानं राज्यातल्या शाळेमध्ये शिवलेलाही ड्रेस आला नाही. 2 ड्रेस द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं. आता निरोप असे येत आहेत की आम्ही कपडा पाठवतो आणि 100 रुपये शिलाईला पाठवतो, परंतु तो कपडाही आलेला नाही, तो शिवलेला ड्रेसही आलेला नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि 48 लाख विद्यार्थी, आज 15 जून आहे आणि अजून सुरू झालं नाही. याचा अर्थ अजून 1 ते 1.5 महिना विद्यार्थ्यांना गणवेश 100% भेटू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. सगळ्याच बाबतीत राज्याची अशी स्थिती आहे. गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय, टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे. मला वाटतं शिक्षण विभागाकडे किंवा सर्वसामान्य लोकांकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं जातं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे गणवेश विद्यार्थ्यांना आज न देणं. अशा प्रकारचा खरं तर गणवेश मे मध्येच तयार व्हायला पाहिजे, परंतु आजही तयार झाले नाही. बँकांच्या संदर्भात आम्ही परवा जन आंदोलन या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलं. कर्ज सुद्धा मे महिन्यातच, एप्रिल मे महिन्यात सगळं कर्ज वाटप झालं पाहिजे, परंतु अजूनही नॅशनलाइज बँक, राष्ट्रीयकृत बँक 18%, 20%, 22%, 24%च्या वर पोहोचू शकलेल्या नाही. आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास, भ्रष्टाचार. प्रत्येक फाईल 1 महिना 2 महिने इनवर्ड सुद्धा साधं करून घेत नाही. शेतकऱ्यांना लाच मागितली जाते 5,000, 10,000, 15,000 रुपये. सरकार एकीकडे सांगतं, मुख्यमंत्री सांगतात की सिबिल तपासणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई करू, पण हे धांदा खोटं आहे. आपण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असताना बोगस बियाणं वाटण्याचे प्रकार सुद्धा या मराठवाड्यात, विदर्भात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सरकारचं कृषी खातं झोपलेलं आहे.
सर्रास गुजरातमधून बोगस बियाणं येत आहे, बोगस खतं येत आहेत आणि त्याला कोणती कारवाई होत नाही, अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला राज्यामध्ये आहे. गुजरातमधूनच येत आहे. तुम्ही बोगस बियाणं आणि बोगस खतं गुजरातमधूनच येतात. गुटखा गुजरातमधूनच येतो, सगळं गुजरातमधून येतं. तो ड्रग्स गुजरातमधून येतं. याच्यात बघा त्या बंदरात किती ड्रग्स पकडल्या जातं अदानीच्या. तिकडे एवढं हजारो किलो पकडलं जातं, परंतु त्याची साधी बोंब होत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. आपणास सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय मिलिंद कला महाविद्यालय व मिलिंद विज्ञान महाविद्यालय जे 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं मिलिंद महाविद्यालय म्हणून 19 जून 2024 रोजी हे महाविद्यालय 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 जून 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याला आता 75 वर्षात पदार्पण करत असताना आनंद होतो आहे, हर्ष उल्हास आहे आणि त्यानिमित्ताने महाविद्यालयाने एक रॅलीचे आयोजन केलेले आहे, मिलिंद समता रॅली. ही मिलिंद समता रॅली सगळ्यांना असं आवाहन करण्यात येते की सर्व उपासक उपासिका आजी माजी विद्यार्थी सर्व नागरिक सन्माननीय पदाधिकारी ह्या महाविद्यालयातून शिकून जे मोठे झालेले पदाधिकारी असतील, विद्यार्थी असतील, सामान्य नागरिक असतील, आंबेडकरी अनुयायी असतील, बुद्ध उपासक उपासिका असतील, अशा सर्वांनी या रॅलीसाठी दिनांक 19 जून 2024ला महाविद्यालयात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथून म्हणजे लुंबिनी उद्यानातून ही रॅली निघेल. सकाळी 8 वाजता बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून त्यांना मानवंदना देऊन ही रॅली पुढे शहरात निघेल. ह्या रॅलीला आपण सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा व हे आव्हान करते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. पुण्यात जास्त चालणारा बाजीराव मस्तानी व सितार गुटखा अजिंठावरून पुण्याला घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला भेंडाळा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा यांनी अडवून मोठी कार्यवाही पार पाडली असून यात 43,50,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय. पुणे हायवेवर एक चॉकलेटी रंगाचा आयशर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखाची वाहतूक करत असून तो विक्री करण्याकरिता पुणे येथे घेऊन जात असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी आयशर चालक शेख वाहेद शेख मुसा वय 30 वर्ष राहणार गवळी शिवरा
तालुका गंगापूर यास पकडून व आयशरची पाहणी केली असता त्यात बाजीराव पान मसालाचे एकूण 80 पोते गुटखा असा 43,51,320 रुपयांचा गुटखा मिळून आला। पोलिसांनी आयशरसह एकूण 58,51,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर प्रकरणी पुढील कारवाई करता पोलीस ठाणे गंगापूर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात जास्त चालणारा बाजीराव मस्तानी व सितार गुटखा अजिंठावरून पुण्याला घेऊन जाताना ही कारवाई करण्यात आली आहे। आयशर ट्रकला भेंडाळा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा यांनी अडवून मोठी कार्यवाही पार पाडली आहे। जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव 2024 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श प्राथमिक शाळा गाडीवाट येथे शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शैक्षणिक वर्ष 2024 राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्याच्या निमित्ताने आदर्श प्राथमिक शाळा गाडीवाट येथे शनिवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती विलास बापू भुमरे उपस्थित होते। शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर कमान बसविण्यात आली होती। सर्व वर्गखोल्यांना सजावट व परिसर सुशोभीकरण करण्यात आला होता, त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी होते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली। नव्याने बांधण्यात आलेल्या 9वी वर्गाच्या खोलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात येऊन शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। शाळेतील जापनीज भाषा बोलणारे 240 विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले। शाळा व शाळेचा परिसर पाहून समाधान व्यक्त करीत या उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ व सहाय्यकारी संस्थेचेही कौतुक केले। कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे, प्रकल्प नियोजन अधिकारी सोज्वल जैन, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब राठोड, सरपंच ज्ञानेश्वर भालके, उपसरपंच अनिल शिंदे, शाळेतील शिक्षक, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एअरगनसह धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत। धारदार शस्त्रे तसेच एअरगन बाळगणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली। निलेश अनिल शिलवंत वय 25 वर्ष राहणार वळदगाव व शिवाजी प्रकाश दुधमोगरे राहणार कमळापूर MIDC वाळूज अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार 14 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सातारा पोलीस गस्तीवर असताना वळदगाव जवळील पांदेच्या रोडवर आरोपी अवैधरित्या धारदार शस्त्रे व एअरगन बाळगून होते। पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून शस्त्रे जप्त केली असून पोलिसांनी हत्यारबंदी कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सातारा पोलीस करीत आहेत। जयभीमनगर पवई मुंबई येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा तपास SIT मार्फत करून त्या नागरिकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी दीपक निकाळजे यांनी ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली। त्या हिरानंदानी बिल्डरचे जे काही गावगुंड आहेत व त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी त्या ठिकाणी राहणाऱ्या मायमावल्यावर अक्षरशः प्रेग्नंट महिला होत्या, त्यांना लाठीचार्ज अमानुषपणे केलेला आहे। त्यामध्ये भरपूर लहान लहान मुलं, महिला, वयोवृद्ध नागरिक हे अपंग झालेले आहेत, काही जण जखमी झालेले आहेत, खूप त्यांना मार लागलेला आहे। आणि ह्या आता आपल्याला माहिती आहे की पावसाचे दिवस चालू आहेत, तर अक्षरशः या मोठ्या पावसामध्ये ते मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर त्यांचा निवारा करत आहेत, रस्त्यावर राहून। परंतु येथील प्रशासनाला जाग येत नाहीये। मंत्रालय त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर आहेत। सगळे मंत्री संत्री त्या रोडून रोज जात असतात। रोज मुख्यमंत्र्याचा दौरा साधारण आपल्याला माहित आहे की कोस्टल रोडवरती जी काही गळती झाली पुलाला, तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाणी दिली होती। परंतु या ठिकाणी गोरगरीब मावल्यांवर अमानुष असा लाठी हल्ला त्या बिल्डरकडून झालेला आहे। त्या ठिकाणी त्यांचे घरे तोडण्यात आलेले आहे। अक्षरशः त्यांचं जे काही जे घरगुती साहित्य होतं, जेवणाचं वगैरे भांडे कोंडे, त्यालाही JCPनं चुरा करण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्या ठिकाणी त्या बिल्डरकडून, पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। आमचा असा आरोप आहे की त्या प्रकरणामध्ये काही राजकीय व्यक्ती सामील असतील। त्यामुळे आम्ही आज मुख्यमंत्र्याला विभागीय आयुक्तामार्फत विनंती केलेली आहे की SIT मार्फत त्या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे। त्यानंतर जो काही बिल्डर आहे जातीवादी हिरानंदानी म्हणून, हिरानंदानी बिल्डरच्या आजूबाजूला मोठमोठ्या टोलेजंग वसाहती आहेत व त्या मधोमध ही दलित वस्ती होती जय भीमनगर नावाची। त्याच्यामुळे त्याला एक जातीचा आकस म्हणून त्यानं प्रशासनाला हाताशी धरून ही वसाहत रातोरात पाडलेली आहे।
2001चा शासन निर्णय आहे की 2000 पर्यंतच्या जेवढ्या काही झोपडपट्ट्या स्लम वसाहती आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ती पाडण्यात येणार नाही. परंतु असे सगळे नियमांना कॅराची टोपली दाखवून यांनी रातोरात ती वसाहत पाडून त्या ठिकाणी जवळजवळ 600 घरं पाडलेले आहेत व त्या ठिकाणी 600 घरामध्ये राहणारे जवळजवळ 2 ते 3 हजार नागरिकांना त्यांनी बेघर केलेलं आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मंत्री उदय सामंत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सामंत यांचे प्रतिपादन. शासनाचे गणवेश धोरण गुत्तेदारांना पोचणारे. विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.